गणेश उत्सव कुछ ही दिन दूर है। राज्य परिवहन निगम के कर्मचारियों ने हड़ताल शुरू कर दी है। इसके चलते राज्य भर में एसटी सेवाएं बाधित हो गई हैं। यात्री परेशान हलाकान हैं। ऐसे संकेत मिल रहे हैं कि एसटी कर्मचारियों का धरना आंदोलन जारी रहेगा, क्योंकि एसटी कर्मचारियों की मांगों का कोई समाधान नहीं निकला है। परिणाम स्वरूप संभावना है कि गणेश उत्सव के अवसर पर छोड़ी गई अतिरिक्त बसें डिपो में ही रहेंगी। कोकणामध्ये कधीच म्हणजे टायमात गाडी नसते आणि आता हे जादा गाडी नाहीच नाही, दापोलीला पण नाही, खेडला नाही, एकही गाडी नाही आहे। आता एसटी आम्ही 2-2 महिने बुकिंग केलेली आहे। 2-2 महिन्यापासून बुकिंग करून काय फायदा? सामान आणलेलं आहे, सकाळपासून 8 वाजल्यापासून इथे स्टँडला आलो आम्ही। मग आता एक सुद्धा गाडी नाही सोडत। मग आम्ही काय पुढे घरी जायचं सारखं का? असं आमचा म्हणण्याचा उद्देश काय की गव्हर्नमेंटने सरकारने काहीतरी त्या ठोस पाऊल उचललं पाहिजे कोकणामध्ये जाणार का। आणि हे गणपतीच्या सणामध्येच हे करतात त्याचं असं म्हणजे माणसाची म्हणजे काय पब्लिकचा तुम्ही लोक हे करतायत तुम्ही लोक पब्लिकचं असं काय कधीच करू नये गणपती सणासाठी। बाकीच्या ठिकाणी तुमचं विदर्भ साईडला गाडी जात आहे, तिकडे गाडी सोडल्या आता सकाळपासून आम्ही बघतोय ते कोकणामध्ये एकही गाडी सोडलेली आहे तुम्ही। मी इथं 10 वाजता आलेलो आहे, तर मी चौकशी कक्षात गेल्यानंतर मला सांगितलं की बस येतील, फक्त टाईम सांगितलं नाही त्यांनी की बस येतील। संप चालू झाला असं वाटतंय, पण संप आपल्याला कमीत कमी संप झाला आहे, पण कमीत कमी 4 दिवसातून 4 ते 5 बस आल्या पाहिजे, कारण की प्रवासाची गैरसोय झाली नाही पाहिजे। प्रवासी येऊन इथं बसला नाही पाहिजे, त्यांना कमीत कमी त्यांच्या घरापर्यंत जाण्यापाहिजे बस तर मिळाली पाहिजे। सहायक परिवहन अधीक्षक वैशाली कामरे ने बताया कि पिंपरी चिंचवड़ वल्लभनगर पुणे खंड से कोंकण जाने वाली एसटी निगम की विशेष अधिशेष बसों को चलाने के लिए एसटी निगम के निजी ड्राइवरों को आमंत्रित किया जाएगा। कालपासून एसटी महामंडळाचे चालक वाहक धरणे आंदोलनावर बसलेले आहेत। त्याच्यामुळे गाड्या सुटायला आम्हाला विलंब होत आहे किंवा काही गाड्या रद्द होत आहेत। काल पण आम्ही आमच्या 32 फेऱ्यांपैकी 7 फेऱ्या आम्ही सोडल्यात। जे आमचे रोजंदारी गटवरचे चालक वाहक आहेत त्यांना बोलून आम्ही त्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला आणि आज पण आमच्या 32 फेऱ्यांपैकी 6 फेऱ्यात गेल्यात आणि प्रवाशांची आम्ही करतोय सोय, जसं होईल तसं त्याप्रमाणे जे प्रवासी येत आहेत आपलं कॅन्सलेशन वगैरे करायला रिझर्वेशन त्यांचं पण आम्ही कॅन्सलेशन करून देतो। आमच्या बस स्थानकामधून 550 ते 600 फेऱ्या जातात रोज। नागरिकांनी जरा पेशन्स ठेवावे, की आम्ही जशी इतर आगारामधून पण गाड्यांची मागणी करतोय, त्याच्यामुळे त्यांचा पण होकार आलाय, त्यांचे पण लोक येतीलच मदतीला। त्याप्रमाणे आम्ही आजपासूनच आमचे ग्रुप बुकिंग आणि रिझर्वेशनला गाड्या लावलेल्या आहेत। त्याप्रमाणे जशा गाड्या येतील तशा आम्ही गाड्या सोडू आणि प्रवाशांची सोय करू। आमच्या मागण्या जी पूर्वीपासून मागत आलेल्या आहेत ती मागण्या अद्यापपर्यंत मान्य झाल्या नाहीत। त्या मागण्यावर कुठलाही विचार झाला नाही किंवा ती मागण्याचा अद्यापपर्यंत कर्मचाऱ्याला कुठलंही फळ मिळालं नाही। तरी आता आमचे सर्व जे एसटी कर्मचारी आहेत, आमचे जे सहकारी आहेत, सर्वांनी एक निर्णय घेतला होता की तात्काळ आमच्या आर्थिक मागण्या मान्य कराव्या व प्रवाशांना सुद्धा गैरसोय होऊ नये। ह्या संदर्भातून एक आमची मागणी एवढीच आहे शासनाकडे की शासनाने तात्काळ लक्ष द्यावं आणि तात्काळ लक्ष देऊन मीटिंग घेऊन आमच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्या आणि लागू करण्यात याव्या। त्यानंतर आम्ही सर्व एसटी कर्मचारी एकत्र राहून आम्ही प्रवाशाची गैरसोय होऊ देणार नाहीत, परंतु शासनाने आजची आज मीटिंग घ्यावी आणि तात्काळ निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।